आज या आपण एकसोबत परमेश्वराच्या वचनाचा अभ्यास करूया. आत्मिक रूपाने आपण देवदूत आहोत ज्यांनी स्वर्गामध्ये पाप केले आणि या पृथ्वीवर टाकण्यात आले. उत्पत्तीच्या इतिहासामध्ये आदाम आणि हवा यांनी बऱ्यावाईटाचे ज्ञान करून देणाऱ्या झाडातून खाल्ले आणि त्यांना बाहेर काढून टाकण्यात आले. खरं तर त्यांची कथा स्वर्गातून आपल्याला काढून टाकल्याच्या दाखल्याच्या रूपात पाहिली जाऊ शकते. आपण यशया अध्याय 14, यहेजकेल अध्याय 28, प्रकटीकरण अध्याय 12 आणि इतर अनेक वचनांच्या माध्यमातून या वस्तुस्थितीची पुष्टी करू शकतो. जेव्हा परमेश्वर अब्राहामासमोर शरीरामध्ये प्रगट झाले, तेव्हा अब्राहामाने त्यांना ओळखले आणि त्यांची सेवा केली. तसेच 2000 वर्षांपूर्वी पेत्र, योहान आणि याकोब सारख्या लोकांनी येशू ख्रिस्ताला ओळखले जे शरीरामध्ये पृथ्वीवर आले होते. बायबल भविष्यवाणी करते की पवित्र आत्म्याच्या युगामध्ये परमेश्वर मानवजातीचे मार्गदर्शन तारणाकडे करण्यासाठी पुन्हा एकदा पृथ्वीवर येतील. मग जेव्हा ते शेवटल्या दिवसामध्ये पुन्हा येतील, तेव्हा आपण सर्वांनी परमेश्वराला ओळखण्यात सक्षम झाले पाहिजे का? प्रथम चर्चच्या काळात प्रमुख याजक, परुषी, शास्त्री आणि सर्व यहुदी होते. येशू ख्रिस्त तेच परमेश्वर आहेत ज्यांच्यावर ते यहुदी धर्मात विश्वास ठेवत होते. ते देह धारण करून पृथ्वीवर आले आणि त्यांच्यासमोर प्रगट झाले. पण तरी त्यांनी येशूला नाकारले. त्यांनी त्यांच्या परमेश्वराचा विश्वासघात केला, छळ केला आणि त्यांची थट्टा केली. येथवर की त्यांनी त्याच्यावर विधर्मी असा आरोप लावून त्यांना वधस्तंभावर खेळले. हे इस्रायलच्या इतिहासात घडले. तसेच या शेवटल्या युगामध्ये जर आपण या पृथ्वीवर परमेश्वराच्या प्रगट होण्याबद्दल बायबलच्या शिकवणींना समजत नाही, तर त्या आपल्यासाठी कायमचे रहस्य बनून राहतील आणि आपण ख्रिस्ताला नाकारणार. म्हणूनच बायबल महान रहस्य आहे. जर आपण रहस्याला सोडवू शकत नाही, तर आपण येशूला ओळखू शकत नाही. मग जरी ते आपल्या शेजारीच असले, जसे शिष्य येशूला त्यांच्या पुनरुत्थानानंतर ओळखू शकले नाही, मग जरी ते अम्माऊसच्या मार्गावर त्यांच्याशी बोलले होते. म्हणून आपण या युगामध्ये परमेश्वराला ओळखले पाहिजे. त्यामुळेच होशेय संदेष्टाने होशेय अध्याय 6 मध्ये लिहिले, चला आपण परमेश्वरास ओळखू, परमेश्वराचे ज्ञान मिळविण्यास झटू. जसे की तुम्हाला माहित आहे, संयुक्त राष्ट्र अमेरिकेमध्ये प्रसिद्ध एम्पायर स्टेट बिल्डिंग आहे. जर कोणी म्हटले की एम्पायर स्टेट बिल्डिंग फक्त आपोआपच तयार झाली होती, तर तुम्हाला काय वाटेल? ती आपोआप तयार होऊ शकते का? कधीच नाही. पण जेव्हा कोणी म्हणते की पृथ्वी आपोआप झाली आहे, तेव्हा लोक याच्या विरोधात वाद घालत नाही. हे खूप विचित्र आहे. तुमच्यापैकी कोणी एम्पायर स्टेट बिल्डिंगला निर्माण करणाऱ्या व्यक्तीला पाहिले आहे का? तुमच्यापैकी बहुतेकांनी पाहिलेले नाही. मात्र इमारत अस्तित्वात आहे. विश्वामध्ये पृथ्वी, सूर्य किंवा ताऱ्यांबद्दल विचार करा. ते कधीच आपोआप बनू शकत नाही. कोणीतरी त्यांना निर्माण केले, पण लोक त्यांना ओळखत नाहीत ज्यांनी ते बनवले आहे. हे बरोबर नाही का? जसे की ते आता अस्तित्वात आहेत, म्हणून कोणीतरी ते निर्माण केले असेल. त्यांनी 365 दिवसांमध्ये सूर्याभोवती फिरणाऱ्या पृथ्वीला निर्माण केले. त्यांनी 29.5 दिवसांमध्ये पृथ्वीचे परिभ्रमण करणाऱ्या चंद्राला निर्माण केले. त्यांना फिरू आणि परिभ्रमण करू देण्याद्वारे त्यांनी एक अशी प्रणाली निर्माण केली जेथे भरती ओहोटी येतात, म्हणजे परिसंस्थेत ऑक्सिजनचा पुरवठा पुरेसा असेल. बायबल याबद्दल काय म्हणते? असे लिहिले आहे की जे म्हणतात की परमेश्वर नाही, ते मूर्ख आहे. मग आज महान रहस्य
बायबलचे गुपित शीर्षकाद्वारे आपण परमेश्वराला ओळखले पाहिजे. आपण त्यांना ओळखले पाहिजे ज्यांनी विश्वाची निर्मिती केली आणि मानवजातीला जीवनाचा श्वास दिला. आपण त्या परमेश्वराला ओळखले पाहिजे जे आपल्या सार्वकालिक स्वर्गीय घरी परतण्याच्या मार्गावर आपले मार्गदर्शन करतील. आपण आपल्या जीवनकाळात ह्या रहस्याला सोडवले पाहिजे. नाहीतर आपण आपले सर्व आयुष्य फक्त सकाळी उठणे, कामावर जाणे, घरी परतणे, रात्री झोपणे आणि आपल्या निवृत्तीपर्यंत हेच करण्यात घालवू. मग त्यानंतर आपले आयुष्य समाप्त होऊन जाईल. आपण कधीच समजू शकणार नाहीत की आपला जन्म का झाला आणि आपण कशासाठी जगले पाहिजे. पण आपण या पृथ्वीवर एका विशिष्ट कारणाने आलो आहोत. आपण या पृथ्वीला सोडण्याचे देखील एक विशिष्ट कारण आहे. मग या पृथ्वीला सोडल्यानंतर आपण एखाद्या चांगल्या ठिकाणी नाही गेले पाहिजे का? बायबल म्हणते की माणसांना एकदाच मरणे व त्यानंतर न्याय होणे नेमून ठेवले आहे. न्यायाला चाचणीच्या रूपात व्यक्त केले जाऊ शकते. हे पाप्यांशी संबंधित नाही का? म्हणूनच रोमकरांस पत्र अध्याय 3 मध्ये लिहिले आहे की सर्व मनुष्य स्वर्गातील पापी आहेत आणि नीतिमान कोणी नाही, एक देखील नाही. जेव्हा आपण आत्मिक परीक्षेचा सामना करतो तेव्हा परमेश्वर पाहतील की आपण या पृथ्वीवर किती पश्चात्ताप केला आहे. पुष्कळसे लोक म्हणतात की ख्रिस्ती धर्माचे सत्य फारच काल्पनिक किंवा पौराणिक आहे. पण असे अजिबात नाही. एक व्यक्ती जो नेहमी दुसऱ्या व्यक्तीची पाठ पाहतो तो डोळे किंवा नाक नसणाऱ्या व्यक्तीचे चित्र काढी. जो व्यक्ती फक्त समोर पाहतो तो फक्त समोरचेच चित्र काढी. पण एखाद्या व्यक्तीकडे एक पुढचा भाग, एक पार्श्वभाग आणि मागील भाग असतो. जसे की लोक सत्याला त्रिमितीय दृष्टीने पाहण्यात अपयशी ठरतात, म्हणून ते परमेश्वराच्या रहस्याला सोडवू शकत नाहीत. परमेश्वराने या पृथ्वीवर येऊन आपल्याला नवीन कराराद्वारे ह्या रहस्याला सोडवण्याचे ज्ञान दिले नाही का? त्यांनी मानवजातीसाठी पश्चात्ताप करण्यासाठी आणि स्वर्गात परत जाण्यासाठी नवीन करार नावाचा मोठा प्रवास तयार नाही का? या संदर्भात या आपण एकसोबत परमेश्वराचे वचन उघडूया. या आपण प्रकटीकरण अध्याय 22 वचन 18 वर जाऊया. ह्या पुस्तकांतील संदेशवचने ऐकणाऱ्या प्रत्येकाला मी निश्चयपूर्वक सांगतो की जो कोणी ह्यात भर घालील, दुसऱ्या शब्दांमध्ये जर कोणी बायबलमध्ये काही भर घालील, त्याच्यावर ह्या पुस्तकात लिहिलेल्या पीडा देव आणील, त्यांना नाश प्राप्त होईल. वचन 19. आणि जो कोणी ह्या संदेशाच्या पुस्तकांतील वचनातून काही काढून टाकील, जर कोणी वचनांमधून काही काढून टाकील, त्याचा वांटा ह्या पुस्तकात वर्णिलेल्या जीवनाच्या झाडातून व पवित्र नगरीतून देव काढून टाकील. याचा अर्थ आहे की ते गौरवशाली स्वर्गीय घर, पवित्र नगरीमध्ये प्रवेश करू शकणार नाही. सरळ शब्दांमध्ये म्हटले तर आपण परमेश्वराच्या वचनामध्ये कधीच काही टाकले किंवा काढले नाही पाहिजे, हो ना? आपण बायबलच्या शिकवणींना तसेच दिले पाहिजे जसे त्या आहेत. आपण बायबलमध्ये काही टाकले किंवा काढले नाही पाहिजे. मग त्या कोणत्या शिकवणी आहेत ज्या बायबलमध्ये समाविष्ट आहेत? या आपण योहान अध्याय 5 वचन 39 पाहूया. अध्याय 5 वचन 39 मध्ये येशूने म्हटले, तुम्ही शास्त्रलेख शोधून पाहता, कारण त्याच्याद्वारे काय प्राप्त होते, त्याच्याद्वारे तुम्हाला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल असे तुम्हाला वाटते आणि तेच माझ्याविषयी साक्ष देणारे आहे. बायबलमध्ये लिहिण्यात आलेले सर्व वचन येशूबद्दल साक्ष देतात. या आपण वचन 40 सह सुरू ठेवूया. तरी जीवन प्राप्त व्हावे म्हणून माझ्याकडे येण्याची तुम्हाला इच्छा होत नाही. जरी ते येशूच्या मागे चालले, भाकरी आणि मासे याचा चमत्कार पाहिला आणि जीवनाच्या वचनांना ऐकले, पण त्यांनी त्यांच्या वचनांवर विश्वास ठेवला नाही. म्हणूनच त्यांनी त्यांच्या शारीरिक पैलूंकडे लक्ष वेधले आणि म्हटले,
मी स्वर्गातून उतरलो आहे असे आता तो कसे म्हणतो? तू मरिया आणि योसेफाचा पुत्र नाहीस का? त्याच्या बहिणी आपल्या शेजारी राहतात. तो असे खोटे कसे बोलू शकतो की तो स्वर्गातून खाली आला? त्यावेळी अनेक यहुद्यांनी येशूला अशा प्रकारे पाहिले होते. ही फारच खेदाची गोष्ट आहे. ते येशूला का ओळखू शकले नाही? असे यामुळे होते कारण की ते येशूच्या रहस्याला सोडवू शकले नाही. तुम्हाला प्राचीन ग्रीक पौराणिक कथांमधील स्फिंक्स बद्दलची कथा माहीत असेल. स्फिंक्सने त्या प्रवाशांसाठी कोडे सादर केले जे थेब्स शहरातून जाऊ इच्छित होते. जर ते कोडे सोडवतात तर ते जाऊ शकतात. ते अयशस्वी झाल्यावर काय झाले? शहरात प्रवेश करण्यापूर्वी त्यांची हत्या करण्यात आली. आपण आपल्या आत्मिक वास्तविकतेचा सामना केला पाहिजे. बायबल आत्मिक कोडे आहे. बायबल एखादे शास्त्रीय किंवा साहित्यिक कृती नाही. हे आपल्याला अदृश्य आत्मिक जगाला पाहण्याची परवानगी देते. या रहस्याबद्दल योहान अध्याय 5 मध्ये येशू समजावतात आणि तेच माझ्याविषयी साक्ष देणारे आहेत. स्तोत्रसंहिताचे पुस्तक येशूबद्दल साक्ष देते आणि उत्पत्तीचे पुस्तक देखील येशूबद्दल साक्ष देते. हे आश्चर्यकारक नाही का? आज अनेक चित्रांमध्ये येशूला इतक्या सुंदर रीतीने दाखविले जाते की त्यांचे रूप कोणालाही आवडेल. पण बायबलनुसार लोकांनी त्यांचे स्वागत केले नव्हते. प्रत्येक गावात त्यांना नाकारण्यात आले, त्यांना छळण्यात आले, कधीकधी त्यांच्या तोंडावर थुंकले गेले आणि ठोसे मारले गेले. लोकांनी त्यांच्यावर विधर्मीपणाचा आरोप लावून म्हटले, तुम्ही मानव असून स्वतःला देव कसे म्हणविता? आज पाहण्यात येणाऱ्या चित्रांप्रमाणे येशूचे स्वरूप लोकांना आवडलेले नव्हते. परमेश्वराने हा वादा केलेला नव्हता का की ते या युगामध्ये दुसऱ्यांदा पृथ्वीवर येतील? या आपण इब्री लोकांस पत्र अध्याय 9 वचन 27 वर एक दृष्टी टाकूया. इब्री लोकांस पत्र अध्याय 9 वचन 27. ज्या अर्थी माणसांना एकदाच मरणे व त्यानंतर न्याय होणे नेमून ठेवले आहे, त्या अर्थी ख्रिस्त पुष्कळांची पापे स्वतःवर घेण्यासाठी एकदाच अर्पिला गेला आणि जे त्याची वाट पाहतात त्यांना पाप संबंधात नव्हे तर तारणासाठी तो कितव्यांदा दुसऱ्यांदा दिसेल. जेव्हा ते पहिल्यांदा या पृथ्वीवर प्रगट झाले तेव्हा ते येशू नावाने इस्रायलमध्ये आले. बायबल भविष्यवाणी करते की ते दुसऱ्यांदा प्रगट होतील. त्यांचे दुसरे आगमन कधी होईल? ते कोठे प्रगट होतील? आपल्यासाठी ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनाला ओळखण्याचे काय चिन्ह आहे? आपण उत्तर शोधण्याची गरज आहे. या आपण प्रथम ते दृश्य तपासूया जेथे येशू 2000 वर्षांपूर्वी पेत्रासोबत बोलले होते. या आपण मत्तय अध्याय 16 वर जाऊया. या आपण मत्तय अध्याय 16 वचन 13 पाहूया. नंतर फिलिप्पाच्या कैसरियाकडल्या भागात गेल्यावर येशूने आपल्या शिष्यांना विचारले, मनुष्याच्या पुत्राला लोक कोण म्हणून म्हणतात? ते म्हणाले, कित्येक बाप्तिस्मा करणारा योहान, कित्येक एलिया, कित्येक यिर्मया किंवा संदेष्ट्यांतील कोणी एक असे म्हणतात. तो त्यांना म्हणाला, पण तुम्ही मला कोण म्हणून म्हणता? शिमोन पेत्राने उत्तर दिले, आपण ख्रिस्त जिवंत देवाचे पुत्र आहात. येशूने आपल्या शिष्यांना एक कोडे सांगितले, तुम्ही मला कोण म्हणून म्हणता? तुम्ही माझे पालन का करता? पेत्राने लगेच उत्तर दिले, आपण ख्रिस्त जिवंत देवाचे पुत्र आहात. या आपण पेत्राच्या उत्तरावरील येशूच्या प्रतिक्रियेला पाहण्यासाठी वचन 17 वाचणे सुरू ठेवूया. येशूने त्याला म्हटले, शिमोन बारयोना, धन्य तुझी, कारण मांस व रक्त यांनी नव्हे तर माझ्या स्वर्गातील पित्याने हे तुला प्रगट केले आहे. आणखी मी तुला सांगतो, तू पेत्र आहेस आणि ह्या खडकावर मी आपली मंडळी रचीन व तिच्या पुढे अधोलोकाच्या द्वारांचे काहीच चालणार नाही. मी तुला स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या देईन आणि पृथ्वीवर जे काही तू बांधशील ते स्वर्गात बांधले जाईल व पृथ्वीवर जे काही तू मोकळे करशील ते स्वर्गात मोकळे केले जाईल. पेत्राला अशा प्रकारे पुरस्कृत करण्यात आले.
असे यामुळे आहे कारण की त्याने सर्वात मोठ्या कोड्याचे उत्तर दिले. त्यावेळी इतर लोकांनी येशूला फक्त एखाद्याचा पुत्र म्हणून ओळखले. पण पेत्राने म्हटले, तुम्ही परमेश्वर आहात जे शरीरात आले आहे. त्याने योग्य उत्तर देताच येशूने म्हटले, मी तुला स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या देईन. त्यांनी पेत्राला एका बक्षिसाच्या रूपाने मोठा अधिकार दिला. दुसरीकडे यहुद्यांनी, ज्यांना येशूची खरी ओळख माहीत नव्हती, त्यांनी येशूला वधस्तंभावर खेळले. त्यांनी असे देखील म्हटले, त्याचे रक्त आम्हांवर व आमच्या मुलांबाळांवर असो. हे आपल्याला दाखवत नाही का की लोकांनी येशूला ओळखले नाही? अशा प्रकारे मत्तय अध्याय 11 मध्ये येशूने काय म्हटले? येशूने म्हटले, जो कोणी माझ्या संबंधाने अडखळत नाही तो धन्य होय. जसे की आपल्या पापांचा पश्चात्ताप करणे मानवजातीला माहीत नाही, म्हणून ते प्रत्येकजण आपले जीवन जगण्याची पद्धत निवडतात. परमेश्वराला अशा मानवजातीवर दया आली आणि त्यांनी मानवजातीला स्वर्गाच्या राज्यात परत जाण्याचा मार्ग शिकवण्यासाठी शरीराचा मंडप घातला. आता या आपण त्या धार्मिक नेत्यांच्या आणि लोकांच्या परिस्थितीवर एक दृष्टी टाकूया ज्यांना त्यावेळेस विशेषाधिकाराचे समजले जात असे. या आपण प्रेषितांची कृत्ये अध्याय 24 वचन 5 पाहूया. हा माणूस म्हणजे एक पीडा आहे असे आम्हाला आढळून आले आहे आणि जगातल्या सर्व यहुदी लोकांत हा बंड उठविणारा असून तो कोण आहे? नासोरी पंथाचा पुढारी आहे. येशूला नासरेतचा येशू म्हटले जाते. येशू नासरेतमध्ये वाढले आणि नासरेत शहरात सुवार्तेचा प्रचार केला. जसे की त्यावेळेस यहुदी समाजातील पुष्कळ लोकांचे नाव येशू होते, म्हणून लोकांनी त्यांना नासरेतचा येशू म्हटले. पण या वचनामध्ये त्यांनी येशूचे वर्णन नासोरी पंथाचा पुढारी या रूपाने केले. येथे प्रमुख याजक, वकील आणि वडीलवर्ग प्रेषित पौलावर राज्यपालांसमोर असे बोलून आरोप लावत आहेत, कारण की तो येशूवर विश्वास ठेवतो, म्हणून त्याला प्रश्न न विचारता शिक्षा झाली पाहिजे. त्यांनी येशूवर विश्वास ठेवणाऱ्या लोकांना नासोरी कुपंथच्या रूपात वागणूक दिली. तो खरोखर एक अरुंद दरवाजा होता. ज्यांनी येशूला ओळखले त्यांनी या मोठ्या रहस्याला सोडवले होते. ते प्रेषित पेत्र, पौल आणि योहान होते. हे लोक आज संपूर्ण ख्रिस्ती धर्मात सर्वात प्रशंसनीय व्यक्ती नाहीत का? जेव्हा परमेश्वर या पृथ्वीवर शरीरात येतात तेव्हा त्यांना ओळखणे अजिबात सोपे काम नाही. मग आपण प्रथम काय पाहिले पाहिजे? आपण योहान अध्याय 5 वचन 39 मध्ये देण्यात आलेल्या वचनांवर लक्ष देण्याची गरज आहे. हे तेच पवित्र शास्त्र आहे जे माझी साक्ष देत आहे. बायबलमध्ये ख्रिस्ताची साक्ष कशी देण्यात आली आहे? या आपण प्रकटीकरण अध्याय 7 वचन 1 पाहूया. ह्यानंतर मी 4 देवदूत पृथ्वीच्या 4 कोनांवर उभे राहिलेले पाहिले. ते पृथ्वीवरून व समुद्रावरून वारा वाहू नये व कोणत्याही झाडाला लागू नये म्हणून पृथ्वीचे 4 वारे अडवून धरत होते. लिहिले आहे. ह्यानंतर हे अध्याय 6 मध्ये लिहिले आहे, अंजिराचे झाड मोठ्या वाऱ्याने हालले म्हणजे त्याची कच्ची फळे जशी खाली पडतात. अंजिराचे झाड इस्रायल देश आणि इस्रायलच्या लोकांना दर्शविते. हो ना? भविष्यसूचकपणे बायबलमध्ये वाऱ्याचा अर्थ युद्ध आहे. त्यामुळे आत्मिक दृष्ट्या याचा अर्थ आहे की दुसऱ्या महायुद्धापासून या वेळेपर्यंत देवदूत युद्धाला अडवून आहेत. ज्या क्षणी हे वारे सोडले जातील तेव्हा हर्मगिदोनाचे मोठे शेवटचे युद्ध होईल. आपण वचन 2 सह सुरू ठेवूया. मी आणखी एक देवदूत सूर्योदयाच्या दिशेने वर चढताना पाहिला. त्याच्याजवळ जिवंत देवाचा शिक्का होता. देवदूत कोठून येतो? पूर्वेकडून, म्हणून सुवार्तेचे शेवटचे सेवाकार्य पूर्वेकडील देशातून सुरू झाले पाहिजे. कृपया नकाशावर एक थोडक्यात दृष्टी टाका. पात्म बेट, जेथे प्रेषित योहानाने प्रकटीकरण प्राप्त केले, ते तुर्कस्तानच्या अगदी शेजारी आहे. हो ना?
तेथून सर्वात पूर्वेकडील देशाकडे पाहिल्यास तुम्हाला दक्षिण कोरिया सापडेल. या आपण प्रकटीकरण अध्याय 1 वचन 9 वर जाऊया. मी योहान, जो तुमचा बंधू आणि येशूमधील क्लेश, राज्य व धीर ह्यांचा तुम्हांबरोबर भागीदार आहे, तो मी देवाचे वचन व येशूविषयींची साक्ष ह्यांखातर पात्म नामवाच्या बेटांत होतो. प्रेषित योहानाने पात्म बेटावर सर्व प्रकटीकरण पाहिले. या आपण पुन्हा प्रकटीकरण अध्याय 7 वर जाऊया. अध्याय 7 वचन 2 मध्ये असे म्हटले आहे, मी आणखी एक देवदूत सूर्योदयाच्या दिशेने वर चढताना पाहिला. त्याच्याजवळ जिवंत देवाचा शिक्का होता. ज्या 4 देवदूतांकडे पृथ्वीला व समुद्राला उपद्रव करण्याचे काम सोपविले होते त्यांना तो उच्च स्वराने म्हणाला, आमच्या देवाचे जे दास आहेत त्यांच्या कपाळांवर आम्ही शिक्का मारीपर्यंत पृथ्वीला, समुद्राला व झाडांना उपद्रव करू नका. शिक्का मारण्याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ असा होत नाही का की हे माझे आहे. परमेश्वराचे चिन्ह हे परमेश्वराच्या शिक्क्याला दर्शविते. परमेश्वराचा शिक्का कोठे मारला जाईल? या आपण पुन्हा वचन 3 पाहूया. आमच्या देवाचे जे दास आहेत त्यांच्या कोठे कपाळांवर आम्ही शिक्का मारीपर्यंत पृथ्वीला, समुद्राला व झाडांना उपद्रव करू नका. प्रकटीकरण 7 नुसार परमेश्वराची शेवटची सुवार्ता कोठून प्रकट होईल? कॅथोलिक चर्च व्यतिरिक्त संयुक्त राष्ट्र अमेरिका प्रोटेस्टंट वादाचा गड नाही का? ते सर्व पश्चिमेकडून सुरू झाले आहेत. पण परमेश्वराचे शेवटचे सुवार्ता कार्य पूर्वेकडे म्हणजेच दक्षिण कोरियाकडे इशारा करत आहे. म्हणून बायबलमध्ये पूर्वेबद्दल अनेक संदर्भ आहेत. बायबल आपल्याला शिकवते की परमेश्वराच्या लोकांवर शिक्का मारण्याचे शेवटचे कार्य दक्षिण कोरियापासून सुरू झाले पाहिजे, जो पूर्वेकडील दूर देश आहे. मग त्या कार्याला कोण करणार? त्यांचे चिन्ह काय असेल? त्यांच्याकडे परमेश्वराचा शिक्का आहे की नाही? आपण या प्रकरणांची खात्री केली पाहिजे. या आपण अध्याय 7 वचन 2 वर जाऊया. मी आणखी एक देवदूत सूर्योदयाच्या दिशेने वर चढताना पाहिला. त्याच्याजवळ जिवंत देवाचा शिक्का होता. ज्या 4 देवदूतांकडे पृथ्वीला व समुद्राला उपद्रव करण्याचे काम सोपविले होते त्यांना तो उच्च स्वराने म्हणाला. उपद्रव करण्याची शक्ती म्हणजे नाश आणण्याची शक्ती. त्याने त्या 4 देवदूतांना काय म्हटले ज्यांच्याकडे नाश आणण्याची शक्ती आहे? आमच्या देवाचे जे दास आहेत त्यांच्या कपाळांवर आम्ही शिक्का मारीपर्यंत पृथ्वीला, समुद्राला व झाडांना उपद्रव करू नका. त्यांना उपद्रव करू नका. दुसऱ्या शब्दांमध्ये त्यांच्यावर नाश आणू नका. परमेश्वर नाशांना थांबवत आहेत. बायबलमध्ये शिक्क्याला एक चिन्ह म्हणून दर्शवले जाऊ शकते ज्याच्याद्वारे आपण नाशापासून वाचू शकतो. या आपण हेजकेल अध्याय 9 वचन 4 वर जाऊया. परमेश्वर त्याला म्हणाला, नगरामधून यरुशलेमेमधून जाऊन परमेश्वराने काय आज्ञा दिली, जी माणसे आपल्यात होत असलेल्या सर्व अमंगळ कृत्यांमुळे उसासे टाकून विलाप करीत आहेत त्यांच्या कपाळावर काय कर, चिन्ह कर. मला ऐकू येईसे तो त्या बाकीच्यास म्हणाला, त्याच्या मागून नगरात जाव, संहार करा, कृपादृष्टी करू नका, गय करू नका. वृद्ध, तरुण व कुमारी, मुले व स्त्रिया यांची निखालस कत्तल करा. पण त्यांच्याबद्दल काय? ज्यांच्याकडे चिन्ह आहे, ज्यांवर चिन्ह असेल त्यांस स्पर्श करू नका. माझ्या पवित्र स्थानापासून आरंभ करा. प्रकटीकरण 7 मध्ये हे कपाळावर शिक्का आहे आणि या वचनात हे कपाळावर चिन्ह आहे. ज्यांच्याकडे हे चिन्ह आहे ते परमेश्वराच्या शेवटच्या नाशापासून वाचवले जातील. हे परमेश्वराचे अभिवचन आहे. आपण 3500 वर्षांपूर्वी मोशेच्या काळात सर्व नाशापासून वाचविण्याच्या अभिवचनाला शोधू शकतो, हो ना? या आपण निर्गम अध्याय 12 उघडूया. निर्गम अध्याय 12 वचन 11 मध्ये असे म्हटले आहे, ते तुम्ही ह्या रीतीने खावे, तुमच्या कमरा कसून, पायात जोडे घालून आणि हातात काठी घेऊन ते घाईघाईने खावे. हा परमेश्वराचा वल्हांडण सण होय. कारण ह्या रात्री मिसर देशात फिरून त्यांतील मनुष्य व पशु ह्या सर्वांचे प्रथम जन्मलेले मी मारून टाकीन आणि मिसर देशांतील सर्व देवांचे शासन करीन. मी परमेश्वर आहे.
आणि ज्या घरात तुम्ही असाल त्या घरात ते रक्त तुमच्याकरिता खूण असे होईल. रक्त पाहीन तेव्हा मी तुम्हाला ओलांडून जाईन, मिसर देशाच्या लोकांना मी मारीन तेव्हा तुमच्यावर अनर्थ येणार नाही, तुमचा नाश व्हावयाचा नाही. जवळपास 3500 वर्षांपूर्वी जेव्हा नाश करणाऱ्या देवदूतांनी वल्हांडणाच्या कोकऱ्याच्या रक्ताने चिन्ह केलेल्या घरांना पाहिले तेव्हा काय झाले होते? ते सर्व घरांना ओलांडून गेले. याच कारणास्तव परमेश्वराने या सणाचे नाव वल्हांडणाच्या रूपाने नियुक्त केले नाही का, ज्याचा अर्थ आहे की नाश ओलांडून जाणे. म्हणून प्रकटीकरण अध्याय 7 मधील भविष्यवाणीचा अर्थ काय आहे की परमेश्वराचा शिक्का पूर्वेला प्रकट होईल. जेव्हा परमेश्वर दक्षिण कोरियातून येतील, जो पूर्वेकडील दूर देश आहे, तेव्हा ते काय आणतील? ते नवीन करार वल्हांडणाच्या सत्यासह प्रकट होतील. मग या आपण नवीन कराराकडे जाऊया आणि पाहूया की येशू ख्रिस्ताने वल्हांडण कसा पाळला. या आपण मत्तय अध्याय 26 वचन 17 पाहूया. नंतर बेखमीर भाकरीच्या सणाच्या पहिल्या दिवशी शिष्य येशूकडे येऊन म्हणाले, आपणांकरिता वल्हांडणाच्या भोजनाची तयारी आम्ही कोठे करावी म्हणून आपली इच्छा आहे. त्याने म्हटले, नगरात अमुक एका माणसाकडे जाऊन त्याला सांगा की गुरु म्हणतात, माझी वेळ जवळ आली आहे, मी आपल्या शिष्यांसह तुमच्या येथे वल्हांडण सण करतो. मग येशूने सांगितल्याप्रमाणे शिष्यांनी जाऊन वल्हांडणाची तयारी केली. या आपण वचन 26 वर जाऊया आणि पाहूया की येशूने वल्हांडण कसा पाळला. या आपण वचन 26 पाहूया. मग ते भोजन करत असताना येशूने भाकरी घेतली व आशीर्वाद देऊन ती मोडली आणि शिष्यांस देऊन म्हटले, घ्या, खा, हे माझे शरीर आहे. आणि त्याने प्याला घेतला व उपकारस्तुती करून, प्याल्यात वल्हांडणाचा द्राक्षरस आहे, तो त्यास दिला व म्हटले, तुम्ही सर्व ह्यातून प्या, हे वल्हांडणाचा द्राक्षरस माझे नव्या कराराचे रक्त आहे, हे पापांची क्षमा होण्यासाठी पुष्कळांकरिता ओतले जात आहे. वल्हांडणाची भाकर ख्रिस्ताच्या शरीराचे प्रतीक आहे आणि वल्हांडणाचा द्राक्षरस ख्रिस्ताच्या रक्ताचे प्रतीक आहे. अशा प्रकारे येशूने सर्व मानवजातीला नवीन कराराच्या रूपात वल्हांडण शिकवला. मग मानवजातीला काय अभिवचन दिले जाते जेव्हा ते या शिकवणीचे पालन करतात? या आपण योहान अध्याय 6 वचन 53 सोबत सुरू ठेवूया. ह्यावरून येशू त्यांना म्हणाला, मी तुम्हाला खचित खचित सांगतो, तुम्ही मनुष्याच्या पुत्राचा देह खाल्ला नाही व त्याचे रक्त प्याला नाही. दुसऱ्या शब्दांमध्ये, जोपर्यंत तुम्ही येशूचे शरीर खात नाहीत व येशूचे रक्त पित नाहीत, तर तुम्हांमध्ये जीवन नाही. जो माझा देह खातो व माझे रक्त पितो, त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे आणि मीच त्याला शेवटल्या दिवशी उठवीन. आपण येशूचा देह कसे खाऊ शकतो आणि येशूचे रक्त कसे पिऊ शकतो? येशूने वादा केला की वल्हांडणाची भाकर आणि द्राक्षरस हे मनुष्याच्या पुत्राचा देह आणि रक्त आहेत आणि सार्वकालिक जीवन दिले. येशूने या मौल्यवान अभिवचनाला वल्हांडणाच्या सत्यामध्ये ठेवले. मात्र येशूचे स्वर्गारोहण आणि प्रेषितांनी या जगातून गेल्यानंतर चर्चने सूर्यदेवाच्या उपासनेच्या नियमांना लागू करणे सुरू केले, जसे की क्रूसची उपासना, ख्रिसमस आणि रविवारची उपासना. रोममधील पूर्वेकडील चर्च आणि पश्चिमेकडील चर्चमध्ये वाद निर्माण झाला. याला पास्कल वाद म्हटले जाते. पास्कल शब्द वल्हांडणासाठी ग्रीक शब्द आहे. हे चर्चच्या इतिहासामध्ये आढळते. इसवी सन 155च्या सुमारास वल्हांडणाला मिटवण्याचा पहिला प्रयत्न करण्यात आला होता. इसवी सन 197 मध्ये दुसरा प्रयत्न करण्यात आला. शेवटी इसवी सन 325 मध्ये सम्राट कॉन्स्टंटाईनने पूर्व आणि पश्चिम चर्चला एका परिषदेत बोलावले. या परिषदेने वल्हांडणाला मिटवणे आणि रविवारी पुनरुत्थानाच्या दिवशी याला पाळण्याचा नियम स्थापन केला. मनुष्य परमेश्वराच्या नियमांना बदलू शकतो का? वल्हांडण, परमेश्वराचा शिक्का, पृथ्वीवरून पूर्णपणे नाहीसा झाला होता. म्हणून या पृथ्वीवर नवीन कराराच्या वल्हांडणाचा प्रचार करण्यासाठी
ख्रिस्त आन सांग होंगजी यांनी 1964 मध्ये चर्च ऑफ गॉडची स्थापना केली. तेव्हापासून वल्हांडण परमेश्वराच्या शिक्क्याला पुनर्स्थापित करण्यात आले आहे. याच कारणास्तव आता आपण ख्रिस्ताला योग्यरित्या समजले पाहिजे, जे दुसऱ्यांदा प्रकट होतील आणि मोठ्या रहस्याला सोडवतील. या रहस्याला सोडवल्याशिवाय आपण कधीच सार्वकालिक तारण किंवा स्वर्गाच्या राज्याची अपेक्षा करू शकत नाही. या आपण यशया अध्याय 25 वचन 6 पाहूया. वचन 6 मध्ये असे म्हटले आहे, सेनाधीश परमेश्वर ह्या डोंगरावर सर्व राष्ट्रांसाठी मिष्टान्नाची मेजवानी राखून ठेवलेल्या द्राक्षरसाची मेजवानी करीत आहे. द्राक्षरस का राखून ठेवलेला आहे? हे यामुळे आहे कारण की वल्हांडणाच्या द्राक्षरसाला इसवी सन 325 पासून उघडण्यात आले नव्हते. वल्हांडणाचे सत्य जवळपास 1600 वर्षांपर्यंत गुप्त होते. परमेश्वर जे तयार करतील त्यामध्ये उत्कृष्ट मिष्टान्नाची व राखून ठेवल्यावर गाळलेल्या द्राक्षरसाची मेजवानी करीत आहे. सर्व लोकांस झाकून टाकणारे झाकण, सर्व राष्ट्रांस आच्छादून टाकणारे आच्छादन तो या डोंगरावरून उडवून देत आहे. तो काय कायमचा नाहीसा करतो, तो मृत्यू कायमचा नाहीसा करीतो. मृत्यू कायमचा नाहीसा करण्याचा अर्थ आहे सार्वकालिक जीवन. बायबलमध्ये फक्त वल्हांडणाच्या द्राक्षरसामध्ये सार्वकालिक जीवनाचे अभिवचन आहे. या आपण वचन 8 पुन्हा पाहूया. तो मृत्यू कायमचा नाहीसा करीतो. प्रभू परमेश्वर सर्वांच्या चेहऱ्यावरील अश्रू पुशितो. तो अखिल पृथ्वीवरून आपल्या लोकांची अप्रतिष्ठा दूर करीतो. कारण परमेश्वर हे बोलला आहे. त्या समी पवित्र आत्म्याच्या शेवटच्या युगामध्ये ते म्हणतील, पहा, हा कोण आहे? हा आमचा देव. या लोकांना अशी जाणीव कशी होऊ शकते? त्यांनी काय पाहिले? ते ओरडत आहेत, हे आमचे परमेश्वर आहेत, कारण की त्यांनी राखून ठेवलेल्या द्राक्षरसाने मानवजातीसाठी सार्वकालिक जीवनाचा मार्ग उघडला आहे. याची आम्ही आशा धरून राहिलो. तो आमचे तारण करील. हाच परमेश्वर आहे. याची आम्ही आशा धरून राहिलो. त्याने केलेल्या तारणाने आपण उल्हास व हर्ष पावू. आज समुद्रतीरीच्या वाळूप्रमाणे पुष्कळ चर्चा आहे. जेव्हा परमेश्वर दुसऱ्यांदा येतील तेव्हा ते आपल्या शिक्क्यासह कोठून येतील? ते पूर्वेकडून येतील. असे लिहिलेले नाही का की सुवार्तेचा प्रकाश पूर्वेकडून चमकेल आणि पश्चिमेपर्यंत पोहोचेल? ही सुवार्तेची दिशा आहे. सुवार्ता पश्चिमी जगातून येत नाही, पण ती पूर्वेकडून पश्चिमेपर्यंत पसरली पाहिजे. याच्याद्वारे मानवजातीला सर्वात मोठ्या रहस्याला सोडवले पाहिजे. पहा, हा आमचा देव. याची आम्ही आशा धरून राहिलो. तो आमचे तारण करील. त्याने केलेल्या तारणाने आपण उल्हास व हर्ष पावू. आपण असा जयघोष करण्यात सक्षम झाले पाहिजे. यशया अध्याय 25 वचन 9 मध्ये ते लोक आहेत ज्यांनी मोठे रहस्य सोडवले आहे. जेव्हा परमेश्वर आपल्याला विचारतात, तुम्ही मला कोण म्हणून म्हणता? तेव्हा आपण सर्वांनी पेत्राप्रमाणे होऊन असे नाही म्हटले पाहिजे का, तुम्ही ख्रिस्त आहात, खरे परमेश्वर आहात, जे या पृथ्वीवर शरीर धारण करून आले आहेत. याद्वारे मी या उपदेशाला समाप्त करू इच्छितो. तुमचे खूप खूप आभार.